जे विद्यार्थी MPSC राज्यसेवेची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी 1RT थ्रू जे काही आहे तर मोफत प्रशिक्षण आणि सोबत शिष्यवृत्ती योजना जी काही आहेत तर ती राबवल्या जात आहे। जे विद्यार्थी VJNT कॅटेगरीमध्ये येत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी जे काही तर ही योजना या ठिकाणी इथे असणार आहे। या विद्यार्थ्यांना 11 महिन्याचं जे काही आहे तर ते प्रशिक्षण या ठिकाणी वेगवेगळ्या संस्थांद्वारे जे काही आहेत तर ते दिले जाईल, जे की 1RT या ठिकाणी जे काही तर त्या संस्थांची निवड करेल आणि त्या अंतर्गत विद्यार्थ्यांना जे काही आहे तर ते प्रशिक्षण तिथे दिले जाईल। त्यानंतर जर बघितलं तर या विद्यार्थ्यांना दरमहा जे काही आहे तर या ठिकाणी यांना शिष्यवृत्ती सुद्धा दिली जाणार आहे, म्हणजे विद्यावेतन सुद्धा दिले जाणार आहे। 10,000 रुपये एवढे जे काही आहेत तर पर मंथ या ठिकाणी विद्यावेतन या विद्यार्थ्यांना 11 महिन्यासाठी इथे दिले जाईल। त्याचबरोबर आकस्मिक निधी जो काही आहे एक वेळचा तर तो 12,000 रुपये या ठिकाणी इथं जे काही तर त्या विद्यार्थ्यांसाठी इथं दिले जाते। तर यासाठीच्या नेमक्या पात्रता काय काय आहेत तर ते बघा, हे जे काही पूर्ण प्रशिक्षण आहे तर हे ऑफलाईन पद्धतीने अनिवासी जे काही आहे तर हे प्रशिक्षण या ठिकाणी इथे आहे। आता याच्यामध्ये जर बघितलं तर विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे, त्यानंतर VJNT कॅटेगरीमध्ये येणारा असला पाहिजे, त्याचबरोबर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट सुद्धा असणं जे काही तर या ठिकाणी इथं आवश्यक आहे। आता हे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट ज्या विद्यार्थ्यांकडे 31 मार्च 2026 पर्यंतचं व्हॅलिड आहे असे विद्यार्थी जे काही तर ते सध्याचं सर्टिफिकेट या ठिकाणी जे काही फॉर्म भरता वेळेस अपलोड करू शकतात, पण तुमच्याकडे 31 मार्च 2027 पर्यंतचं व्हॅलिड या ठिकाणी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी अजून हे सर्टिफिकेट काढलेलं नसेल, तुम्ही तहसीलमधून जे काही तर हे सर्टिफिकेट या ठिकाणी इथं काढून घ्या की ज्याच्यामध्ये 31 मार्च 2027 पर्यंतची जे काही तर ती व्हॅलिडिटी असेल किंवा त्या पुढची जे काही आहे तर व्हॅलिडिटी असेल ते सुद्धा सर्टिफिकेट जे काही तर या ठिकाणी इथे चालणार आहे। तर त्यामध्ये जे काही तर विद्यार्थ्याची पदवी पूर्ण असणं आवश्यक आहे, ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि जे विद्यार्थी या ठिकाणी MPSC राज्यसेवेची तयारी करत आहेत तर अशा विद्यार्थ्यांसाठी एक अर्थसहाय्य म्हणून जे काही तर याचा लाभ जे काही तर विद्यार्थी या ठिकाणी इथे घेऊ शकतात। त्यानंतर या अगोदर जर 1RTच्या तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ जर घेतलेला असेल तर परत जे काही तर या योजनेचा तुम्ही लाभ या ठिकाणी इथं घेऊ शकत नाही। कोणतीही या ठिकाणी योजना असेल तर त्या योजनेचा तुम्ही एक वेळ जे काही आहेत तर ते लाभ इथं घेऊ शकता, दुसऱ्यांदा जे काही तर ते लाभ या ठिकाणी तुम्हाला इथं घेता येणार नाही आहे। त्यानंतर जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी MPSCची तयारी करत आहे तर अशाच बेसिसवरती जो काय तर तो तुमचा पेपर या ठिकाणी 1RTच्या थ्रू जे काही तर वेगवेगळ्या सेंटरवरती इथं कंडक्ट करण्यात येईल। ओके, हे जे काही सेंटर आहेत तर ते 1RT थ्रू तुम्हाला जे काही आहेत तर वेबसाईटवरती कळवण्यात येतील आणि त्या सेंटरवरती जाऊन जे काही तर तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यायची। त्या एंट्रन्स एक्झाम तुम्ही दिल्याच्यानंतर त्याच्या मेरिट लिस्टमध्ये जर तुम्ही आले तर तुम्हाला 1RT थ्रू जी संस्था देण्यात येईल त्या संस्थेमध्ये जे काही तर तिथं प्रशिक्षण तुम्हाला घेणं बंधनकारक जे काही तर तिथे असेल आणि तुमची 75% जर हजेरी असेल तरच तुम्हाला या योजनेचा जे काही आहे तर तो लाभ या ठिकाणी इथं मिळेल। त्यामध्ये बघा आता की ही जी काही चाळणी परीक्षा असणार आहे तर जसा राज्यसेवेचा अभ्यासक्रम आहे त्याच अभ्यासक्रमाच्या बेसवरती याचं जे काही आहे तर इथं ही चाळणी परीक्षा घेतली जाणार आहे। आणि जसं अगोदर बोललो की मेरिट लिस्ट अनुसार जे काही तर यांची यादी गुणवत्ता यादी जे काही तर यांच्या वेबसाईटवरती देण्यात येईल। आता हे जे काही फॉर्म आहेत तर तुम्हाला हे वेबसाईटवरती जाऊनच भरायचे। तुम्ही पोस्टाने भरलेला फॉर्म असेल किंवा ईमेलद्वारे पाठवलेला फॉर्म असेल तर हा यांच्या अंतर्गत इथं गृहीत धरला जाणार नाही। तुम्ही या वेबसाईटवरती जायचे, या वेबसाईटवरती गेल्याच्या नंतर जे काही तर तुम्हाला इथं नोटीस बोर्डचं ऑप्शन दिसेल, नोटीस बोर्डवरती जा, त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर ॲप्लिकेशन फॉर महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस गॅझेटेड कंबाईन एक्झामिनेशन 2026-27 ट्रेनिंग या ठिकाणी इथं दिसेल। इथं परिपत्रक आहे, हे जे मी काही तुम्हाला या ठिकाणी इथं सांगत आहे ही परिपत्रकामधली माहिती आहे। आणि इथं रजिस्ट्रेशन करा, रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर जे काही आहे तर तुमचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी जर असेल या अगोदर केलेलं तर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करायचं आणि OTP मिळेल। जर रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तुम्ही पहिल्यांदा या ठिकाणी इथं रजिस्ट्रेशन करता तर इथे जा, इथे जाऊन जे काही तर संपूर्ण रजिस्ट्रेशन तुम्हाला या ठिकाणी इथं करायचे। पूर्ण माहिती जी काही आहे तर ती तुमची भरायची, तुमचे जे काही डॉक्युमेंट असतील तर ते अपलोड करायचे, अपलोड करून जे काही तर तो फॉर्म सबमिट करायचा। त्याच्यानंतरची जी काही प्रोसेस आहे तर यासाठी तुम्हाला वेळोवेळी ही 1RTची वेबसाईट जी काही आहे तर ती चेक करावी लागेल। आता याच्यासाठीचं अप्लाय करण्याची वयोमर्यादा किती तर कमीत कमी 21 वर्ष आणि जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत जे काही तर तुम्ही अप्लाय करू शकता। जर तुम्ही दिव्यांग असाल तर तुम्हाला 45 वर्षापर्यंत जे काही तर इथे अप्लाय करता येणार आहे। आता या ठिकाणी जे काही तर प्रशिक्षणाचे स्वरूप हे पूर्णपणे अनिवासी जे काही तर पद्धतीचं हे प्रशिक्षण या ठिकाणी आहे, ऑफलाईन पद्धतीचं प्रशिक्षण आहे। त्यानंतर 11 महिने जे काही तर तुम्हाला हे प्रशिक्षण दिलं जाईल। विद्यार्थ्यांना जसा तुमच्या राज्यसेवेचा अभ्यासक्रम आहे त्याच पद्धतीचं जे काय तर या ठिकाणी इथं अभ्यासक्रम तुम्हाला असणार आहे। त्यानंतर
हे जे काही तर यांनी आरक्षण या ठिकाणी इथं जाहीर केलेलं आहे की विजेच्या विद्यार्थ्यांसाठी 40%, NTBच्या विद्यार्थ्यांसाठी 22.5%, NTCच्या विद्यार्थ्यांसाठी 22.5% आणि NTDच्या 15%, असं 100% आरक्षण. यामधलं महिलांसाठी 30% राखीव जागा असतील, त्यानंतर हँडिकॅपसाठी 5% आणि त्यानंतर अनाथांसाठी 1%. म्हणजे अशा जे काही आहेत तर 36% ह्या जागा त्यामधल्या तिथे कटतील. म्हणजे 100 जागा जर असतील तर 100पैकी 40 ज्या काही जागा आहेत तर त्या विजेसाठी इथे त्या 40पैकी 36% ज्या काही जागा असतील तर त्या यांच्यासाठीच्या राखीव जागा असतील आणि उर्वरित जे की विजेमधले विद्यार्थी येतं तर यांच्यासाठीच्या त्या जागा या ठिकाणी इथं असणार आहेत, मेलसाठीच्या असल्या. त्याच्यानंतर इथं जर बघितलं आपण तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला आवश्यक कोणकोणते कागदपत्र आहेत तर अर्ज करण्यासाठी आधार कार्ड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, जातीचे प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी असणं आवश्यक आहे. जे विद्यार्थी आधार कार्ड या ठिकाणी इथं आहेत तर ते तुमचं बँक खात्याबरोबर लिंक असणं आवश्यक आहे, कारण की या ठिकाणी तुमचे जे काही पैसे आहेत तर ते पैसे आधार बेसवरती तुमच्या अकाउंटवरती तिथं ट्रान्सफर होणार. त्यामुळं आपलं आधार लिंक आपल्या खात्याबरोबर असणं आवश्यक आहे. आपलं खातं सुरू पाहिजे ज्याच्याबरोबर आपलं आधार लिंक आहे ते, आणि आधारची KYC जे काही आहेत तर ती आपण त्या ठिकाणी तिथं केलेली पाहिजे. त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर जे काही आहेत तर ते प्रमाणपत्र 31 मार्च 2027 पर्यंतचं व्हॅलिड असणं आवश्यक आहे. तुमच्याकडं नसेल तर तुम्ही सध्याचं 31 मार्च 2026 पर्यंतचं अपलोड करू शकता. ज्यावेळेस तुमचे DV असतील त्यावेळेस तुम्हाला 31 मार्च 2027 पर्यंत जे काही आहे तर ते व्हॅलिड असलेलं त्या ठिकाणी त्या संस्थेमध्ये जे काही तर ते सबमिट करावं लागेल. तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठं होते तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे संस्थांमध्ये जे काय तर महाज्योतीच्या या 1RTच्या अंतर्गत जे काही तर त्या ठिकाणी तिथं केल्या जाते. त्याच्यानंतर जर बघितलं तर ही परीक्षा कोण कंडक्ट करते तर ही 1RT परीक्षा कंडक्ट करते. 1RT जे काही आहे तर या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे सेंटर देते, त्या सेंटरवरती तुमची जी काही तर परीक्षा होते. त्यानंतर जर बघितलं तर हा जो काही फॉर्म आहे हा पूर्णपणे मोफत आहे. याच्यासाठीची कुठलीही फी जे काय तर तुम्हाला 1RTला देण्याची आवश्यकता नाही आहे, आणि त्याचद्वारे जे काही तर त्यांच्या अंतर्गत इथं प्रशिक्षण जे काही तर ते दिले जाते आणि हे मोफत प्रशिक्षण आहे. त्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी म्हणजे पदवीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. ओके, आता ज्या विद्यार्थ्यांची पदवी झालेली आहे असेच विद्यार्थी जे काही तर याच्यासाठी अप्लाय करू शकता. पदवीच्या अंतिम वर्षात असलेले विद्यार्थी या ठिकाणी इथं अप्लाय करू शकत नाहीत. ओके, ज्यांची पदवी झालेली आहेत असेच विद्यार्थी. त्यानंतर हँडिकॅप जर असाल तर तुमच्याकडे त्याचं सर्टिफिकेट, आणि अनाथ जर असाल तर त्याचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. आणि हे जे काही सर्टिफिकेट आहेत तर ते अपलोड करावे लागतात. आता अपलोड करता वेळेस कसे तर जे काही तुमचे डॉक्युमेंट आहेत तर त्याचे झेरॉक्स काढावे लागतील. त्या झेरॉक्सवरती तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करावं लागेल, आणि सेल्फ अटेस्टेड करून जे काही आहे तर तुम्हाला त्याचं परत जे काही डॉक्युमेंट आहेत तर ते स्कॅन करून मग ते तुम्हाला त्या ठिकाणी तिथे जे काही तर अपलोड करायचे. यांच्या वेबसाईटवरती ज्या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करा असं सांगण्यात आलेले ते आधार कार्डच्या ठिकाणी आधार कार्ड करा. त्याच्यानंतर त्यांनी नॉन क्रिमिलियर सांगितलं तिथे नॉन क्रिमिलियर, जे काही पदवीचं प्रमाणपत्र तिथे पदवीचं प्रमाणपत्र, त्यानंतर फोटो सांगितलेलं असेल तिथे फोटो, सिग्नेचर सांगितलं तिथे सिग्नेचर, आणि किती KBचे डॉक्युमेंट आपल्याकडे असणं आवश्यक आहे ते सुद्धा त्यांनी जे काही तर तिथं सांगितलेलं आहे त्या पद्धतीने जे काही तर ते डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करावे लागतील. ओके, 1RTच्या वेबसाईटवरती जा. तिथे जाऊन जे काही आहे तर हा ट्रेनिंग प्रोग्राम निवडा. ट्रेनिंग प्रोग्राम निवडल्याच्यानंतर तिथं क्लिक हिअरचं ऑप्शन येईल, त्याच्यावरती क्लिक करा. परिपत्रक आणि त्याचबरोबर रजिस्ट्रेशनचं तुम्हाला ऑप्शन दिसेल तर तुम्ही तिथे जाऊन जे काही आहेत तर रजिस्ट्रेशन करू शकता. यांच्या काही अटी शर्ती जे काही तर या ठिकाणी इथं देण्यात आलेल्या आहेत त्या ऑलरेडी आपण अगोदर या ठिकाणी जे काही तर इथं सांगितलेले आहेत. आणि तुम्हाला जर या व्यतिरिक्त काही डाऊट असतील ओके तर तुम्ही या दिलेल्या वेबसाईटवरती जे काही आहे म्हणजे या दिलेल्या नंबरवरती, या ईमेलवरती आणि वेबसाईटवरती जे काही तर तिथे संपर्क करू शकता. ओके, सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जे काय तर यांना या ठिकाणी इथं कॉल जे काही यांच्या कॉल सेंटरला तुम्ही करू शकता. तुम्हाला कुठलीही अडचण असली तर त्यांच्याकडून जे काही आहे तर त्यावरती उपाय जे काही तर या ठिकाणी इथं दिले जातील. आणि तुमच्या इतर काही अडचणी असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये टाका, आपण त्याच्यावरती जे काही तर रिप्लाय देण्याचा निश्चितपणाने जे काही आहे तर तो प्रयत्न करू. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जे काही तर हा फॉर्म भरा, जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत जे काही तर ते शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा जे काही तर या योजनेचा या ठिकाणी इथं जे काही तर लाभ घेऊ शकतील. ओके, धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.